लाडकी बहीण योजना पुढे आली। जबाबदारी मोठी होती। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याला पैसे डीबीटीद्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं। स्वतः आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतोय। आता इथं आदिती तटकरे बसली, त्याच्यामध्ये तिला विचारा, मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला झाला, 4च जागा मिळाल्या। आम्हाला सगळ्यांना सांगितलं एक जागा तुम्ही महादेवराव शिवणकरांच्या करता सोडा, नाहीतर तिथं राजेश विटेकरची उमेदवारी ठरलेली होती। आपण ऐकलं, शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून 75% आपल्याला पराभव स्वीकारावा लागला। प्रांताध्यक्षामुळं एक जागा निवडून आली, 25% झाली आणि तिथं थोडंसं गडबड झाली। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चलबिचल झाली, अरे काय झालं, कशामुळे झालं, काय त्याच्यातनं आपलं चुकलंय का। आणि हे सगळं होत असताना आम्ही पण विचार केला, कारण आम्ही आज राजकारण करत नाही। सुदैवाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकत्र काँग्रेस असताना प्रफुल्लभाईंना माहिती आहे, प्रफुल्लभाईंना पण 91लाच खासदारकीचं तिकीट मिळालेलं होतं काँग्रेसचे उमेदवार, आणि मलाही 91 साली खासदारकीचं तिकीट बारामतीतनं मिळालं होतं। आम्ही दोघे एकत्र खासदार झालो। नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या, मला राज्याच्या राजकारणात यावं लागलं, आदरणीय पवार साहेबांना दिल्लीत जावं लागलं, पण त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये आपण सगळे होतो आणि त्यानंतर 99ला स्थापना झाली। सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे। काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाठबळ मिळेल, काय आपल्या चुकलं का, कुठं आपण कमी पडलो, आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली। जबाबदारी मोठी होती। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता,